Hello, good morning, all of you. Chapter number 4, Primary Occupations. इस चैप्टर के बारे में हम गए 3 दिन से पढ़ रहे हैं. उसमें का हमने ब्रॉड क्वेश्चन कवर किया है. आंसर द डिटेल्स उसमें 6 थे नंबर, वो हमने कंप्लीट किया है. आज राइट द नोट्स, इसके बारे में हम चर्चा करने वाले. कुछ आंसर आपके सामने मैं रख रहा हूँ, वो क्या करो आप पीपीटी के माध्यम से उसकी नोट्स भी निकालो और ध्यान से समझने की कोशिश करो. सो क्वेश्चन नंबर 3 है आपके एक्सरसाइज में. आप देखो, राइट शॉर्ट नोट्स ऑन, इस प्रकार का वो क्वेश्चन आहे. टिपा लिहा असा प्रश्न आहे आपल्या समोर. आणि मग हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पुन्हा 4 आपल्याला त्याचे उपघटक दिलेत, उपप्रश्न दिलेत. उसमें का फर्स्ट, प्लांटेशन ऍग्रिकल्चर, दॅट मीन्स इन मराठी मळ्याची शेती. अभी मळ्याची शेती जर आपण म्हटलं तर तिचे आपल्याला वैशिष्ट्य, ती कुठं केली जाते, कोणतं पिकं घेतलं पाहिजे, कुठली पिकं घेतली जातात, कोणकोणत्या देशात केली जातात, त्याच्यावर भौगोलिक परिस्थितीचा काय परिणाम होतो, कोणत्या पद्धतीचं हवामान पाहिजे. हवामान म्हटलं तर मग तापमान किती सेल्सिअस पाहिजे, पर्जन्य किती सेंटीमीटर पाहिजे, नंतर मग हवेची आर्द्रता किती पाहिजे, म्हणजे प्रिसिपिटेशन, टेम्परेचर, ह्युमिडिटी, दॅन सॉइल, हे सर्व क्लायमेटिक कंडिशन्स आहेत. मग ह्या क्लायमेटिक कंडिशन्सच्या अनुसार मळ्याची शेती ह्या जगाच्या पाठीवर ठिकठिकाणी केली जाते. आणि मग सुरुवातीपासून आपण बघूयात की तिचे पिकं कोणकोणते घेतले जातात, आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला त्याची इंट्रोडक्शन मी तुम्हाला करून देतो की ही शेती आपल्याला काही खंडांमध्ये ब्रिटिश लोकांनी तिची ओळख करून दिली. ज्यावेळेस कॉलनिझम पिरियड होता त्यावेळेस त्या लोकांनी त्याची ओळख करून दिलेली. परंतु आता काय, अनेक देश स्वतंत्र झाला, जसा आपला देश स्वतंत्र झाला आणि मग त्याच्यानंतर आता स्थानिक मालकांकडे त्याचा हक्क आलेला आहे या शेतींचा. मग त्याच्या आपण स्टेप बाय स्टेप काय करणार आहोत, पॉइंट वाईज त्याचा अभ्यास करणार आहोत. तर काय करायचं, मी सुरुवातीला तुमच्या समोर काही पिक्चर्स ठेवलेत, ते पिक्चर तुम्ही ऑब्झर्वेशन करायचे. म्हणजे काय होईल, कुठल्या पद्धतीचं क्रॉप मळ्याच्या शेतीमध्ये घेतली जातात, म्हणजे प्लांटेशन ऍग्रिकल्चरचे प्रोडक्शन काय आहेत ते आपल्याला माहित झालं पाहिजे. नंबर 1 मी तुमच्या समोर ठेवली, बनानाची एक बाग आहे, म्हणजे केळीची बाग आहे बघा. मग ते आपल्या जळगाव भागामध्ये, भुसावळ भागामध्ये खूप प्रमाणात ही बाग केली जाते. का? कारण तिथली भौगोलिक परिस्थिती तशी आहे, खूप पाणी त्याला लागतं. ठिबक सिंचनच्या, जलसिंचनाच्या साहाय्याने ही शेती केली जाते. खूप तिची काळजी घ्यावी लागते, मशागत कर, तिला खर्च पण आहे. आणि मग ती काही हेक्टर्स मध्ये ती शेती केली जाते. तर फर्स्ट एक्झाम्पल बनानास, जे आपल्या भागात केलं जातं, मी तिथून तुम्हाला त्याची सुरुवात करून देतो आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू, ज्यूट प्लांटेशन्स. एक तुम्हाला लेडी दिसते बघा, आणि ज्यूटचे झाडं बघा कसे दाटी वाटीने ते वाढलेले, ते उंच आहेत ते. आणि ज्यूट पासून काय होतं आपल्याला, तर कॉटन तयार होतं, म्हणजे फायबर तयार होतं, कपडे तयार केले जातात ज्यूटचे. म्हणून प्लांटेशन ऍग्रिकल्चर मध्ये त्याचा समाविष्ट केलेला आहे. किंबहुना त्याचा प्लांटेशन ऍग्रिकल्चर तो एक अविभाज्य घटक आहे. तर ज्यूट प्लांटेशन आफ्टर बनाना, सेकंड एक्झाम्पल, सेकंड क्रॉप इज देअर ज्यूट प्लांटेशन. नेक्स्ट, आता तुम्हाला इथं कोकोचं झाड दिसतंय. हे कोकोचा देखील एक मळा असतो आणि मग त्याच्यापासून अनेक उपघटक तयार केले जातात. म्हणून ते एक तुम्हाला एक्झाम्पल दिलंय का जे आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे, किंवा ते लक्षात घ्यावंच लागेल. देन आफ्टर मेजर इम्पॉर्टंट क्रॉप टी, आपण त्याला चहा म्हणतो. याची खूप याची हिस्ट्री अशी की युरोपियन लोकांनी आपल्याला त्याची ओळख करून दिली. का? त्यांना चहाची खूप गरज आहे, त्यांचा शीत हवामानाचा प्रदेश आहे आणि मग त्यांना सतत उष्ण पेय घेणं गरजेचं असले. परंतु त्यांच्याकडे भौगोलिक परिस्थिती तशी नाही चहाचं पीक घेण्यासाठी. डोंगर उताराची जमीन लागते, त्याला ट्रॉपिकल पट्ट्यामध्ये घेतलं जातं, हेवी रेनफॉल लागतो आणि टेम्परेचर तितकंच त्याला अनुकूल पाहिजे. म्हणजे तापमान पण अधिक पाहिजे, नंतर पर्जन्य हे अधिक पाहिजे, ह्युमिडिटी पाहिजे, डोंगर उताराची जमीन पाहिजे. म्हणून आपल्या ज्या काही खंडामध्ये अशी भौगोलिक परिस्थिती आहे, या भौगोलिक परिस्थितीत हे उत्पादन घेतलं जातं. आणि ते युरोपियन लोक काय करायचे, इथं उत्पादन घेऊन त्यांच्या देशामध्ये ते घेऊन जायचे.
मग आता आपला फायदा काय झाला त्याच्यामध्ये, या चहाच्या मळ्याची आपल्याला ओळख झाल्यामुळे आपण आता एक्सपोर्टचा व्यवसाय करतो. म्हणजे इंडिया झालं, श्रीलंका झालं, बांगलादेश झालं, हे लोक काय करतात, चहाचे मळे आपल्याकडे पिकवतात आणि इतर देशांना ते काय करतात, एक्सपोर्ट करून त्याच्यातून फॉरेन एक्सचेंज कमवतात. हा, तर गुड. देन आता बघा, पायनॅपल, आपण ज्याला अननस म्हणतो, पायनॅपलचे देखील अशा पद्धतीचे झाड असते. जसे आपण मका जे पीक घेतो, मेज, मकाची आता कणीस तुम्हाला माहित असेल, एक 5-6 मीटरच्या अंतरावर गेल्यावर त्या झाडाला कणीस येतात आणि 1 एकरभर 2 एकर असे त्याचे मळे केले जातात. त्याच पद्धतीचं आपल्याला अननसचं झाड बघतं. आपल्याकडे याचं उत्पादन घेतलं जात नाही, कारण का, आपल्याकडे तशी भौगोलिक परिस्थिती नाही, त्याला अनुकूल तसं हवामान नाही, म्हणून आपल्याला ही शेतीची आपली ओळख नाही. परंतु अननसचं पीक मी देखील आता पहिल्यांदा इमेजवर बघतोय की अशा पद्धतीने अननसचं पीक घेतलं जातं. देन आफ्टर मग तुम्हाला ऑरेंज दिसतंय, इथं संत्रा दिसतोय, संत्र्याची बाग आपल्याकडे फुलवली जाते, कारण का आपल्याकडे परिस्थिती आहे. परंतु जगाच्या पाठीवर अनेक देशामध्ये जिथं परिस्थिती अनुकूल आहे, तिथं संत्र्याची बाग घेतली जाते आणि त्याचं एक महत्वाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. मग तुम्हाला बघा, नेक्स्ट मध्ये कॉफी. कॉफी काय उत्साहवर्धक पेय आहे. चहा झालं, कॉफी घेतलं, कॉफी घेतल्यानंतर एकदम फ्रेश आपला मूड होतो किंवा आपला जो आळस आहे तो निघून जातो. म्हणून युरोपियन लोक काय करतात, जास्त कॉफीचा इस्तेमाल करतात. का? ते उष्ण पेय आहे, उत्साहवर्धक आहे. त्यांच्याकडे हवामान कसं आहे, मी सांगितलं, थंड हवामान आहे. म्हणून अमेरिका सारखा, ऑस्ट्रेलिया सारखा, न्यूझीलंड सारखा हे जे काही आल्हाददायक हवामान आहे, इथं म्हणजे टेम्परेचर जादा नाहीत, अशा देशांमध्ये याचा वापर अधिक केला जातो. म्हणून एक कॉफीचा एक आपण जर घोट घेतला की आपलं फ्रेश असं आपणास जाणवतं. म्हणून त्याला उत्साहवर्धक पेय असं म्हटलेलं आहे. एनर्जेटिक ते लिक्विड आहे. तर असं त्याच्या बिया असतात बघा, आणि मग त्याच्या वड्या केल्या जातात, ज्या आपल्या दुकानांमध्ये आपल्याला अवेलेबल असतं. तर कॉफी नंतर मग तुम्हाला इथं दिसते रबर. हे झाड रबराचे आहेत, आपल्या अक्षय उंच झाड आहेत बघा, निलगिरीच्या झाडासारखी हिची उंची वाढते. आणि मग ह्या रबराचं प्रोडक्शन कसं जातं, रबर कसं प्राप्त केलं जातं या झाडातून, हाउ टू गेन रबर फ्रॉम दिस ट्री. तो क्या करते हैं, उसको छेद देते, जो बड़े बड़े पेड़ होते हैं उसको छेद देते चाकू से, और जो फिर उसमें से जो रबर निकलता है, मतलब आपण त्याला मराठीत चीक म्हणतो, तो एखाद्या अशा बघा, इथं पिक्चर मध्ये तुम्हाला ड्रॉइंग मध्ये दिसेल, तुम्हाला ते बकेट दिसतात, त्या बकेटमध्ये त्याला कलेक्ट केलं जातं, पिशव्यात कलेक्ट केलं जातं. खोडांना छेद देताना, खोडा जसा आपल्याकडे डिंक निघतो ना झाडांचा, तसं इथं रबरचं बेसिक मटेरियल निघतंय बघा, लिक्विड स्वरूपात. मग ते स्टोअर केलं जातं, कलेक्ट केलं जातं. त्याच्यानंतर व्हल्कनायझेशन प्रोसेस केली. चार्ल्स गुडइयर या जो शास्त्रज्ञ आहे, यांनी त्याच्यावर व्हल्कनायझेशन प्रोसेस केली आणि त्याच्यापासून मग टायरची निर्मिती झाली. म्हणजे काय, ते मजबूत झालं, ड्युरेशन त्याचं वाढलं, मजबूती वाढली त्याची. म्हणून रबरचं डिमांड आता जगभरात खूप आहे, कारण जे काही आपले व्हेकल्स आहे, सायकलचे, मोटरसायकलचे जे काही टायर्स आहेत, हे सर्व रबरापासून प्राप्त होतात. म्हणून रबरला जगभरात खूप डिमांड आहे. आणि म्हणून मग रबर प्लांटेशन हे देखील मळ्याच्या शेतीचं उदाहरण आहे. म्हणजे प्लांटेशन ऍग्रिकल्चर एक बेस्ट एक्झाम्पल आहेत. आपल्याला स्टेप बाय स्टेप त्याची माहिती घ्यायचीच आहे. आता हे झाले त्याची उदाहरणं. मी तुम्हाला इमेज ह्याच्यासाठी दाखवले, पिक्चर दाखवले, की आता डोक्यात आपला पिक्चर क्लिअर झाला, की आता मळ्याच्या शेतीचे उत्पादन काय आहेत, काय काय प्रोडक्शन आहेत मळ्याच्या शेतीचे, ते आपल्या आता आयडिया आपली क्लिअर झाली, आपली कॉन्सेप्ट क्लिअर झाली. मग आता कुठं केली जाते, तिचे वैशिष्ट्य काय, कुठली परिस्थिती तिला अनुकूल आहे, का केली जाते, त्याची आपण आता काय करणार आहे, स्टेप बाय स्टेप आपण त्याची माहिती घेणार आहे. सो वन्स अगेन आय रीड इट. चॅप्टर नंबर 4, क्वेश्चन नंबर 3, राईट शॉर्ट नोट्स ऑन. टिपा लिहा. त्याच्यामध्ये काय प्रश्न पहिला आहे, प्लांटेशन ऍग्रिकल्चर म्हणजेच मळ्याची शेती. आता त्याची आपण नेहमीच आपली पद्धत आहे की आपण त्याची प्रस्तावना करतो, इंट्रोडक्शन करतो. इंट्रोडक्शन. प्लांटेशन ऍग्रिकल्चर इज अ कमर्शियल अँड एक्सपोर्ट ओरिएंटल ट्रॉपिकल एग्रीकल्चर. द स्पेशलाइज कमर्शियल कल्टिवेशन टू कैश क्रॉप ऑन स्टेट. क्यों किया जाता है प्रैक्टिस खेती, उसका बेस ही कमर्शियल नेचर, इट इज इन कमर्शियल नेचर, मतलब उससे कैश कमाते हैं, पैसा कमाते हैं, एक्सपोर्ट करके उससे से ज्यादा पैसे कमाते हैं, इसलिए उसका बेस ही है क्या है, कमर्शियल इन नेचर. और एक्सपोर्ट मतलब दूसरे देशों को, अन्य स्टेट को क्या करते हैं, एक्सपोर्ट करते हैं. द स्पेशलाइजेशन कमर्शियल कैश क्रॉप, मतलब मैंने जो आपको दिखा दिया अभी एग्जाम्पल, ये सब किस में आता है, कैश क्रॉप में आता है.
उससे क्या होता है, पैसा मिलता है। चलो अभी नंबर 1 से लेके हम उसके पॉइंट कवर करने वाले हैं। सो कीप इन माइंड, पॉइंट वाइज हमको जाना है, आंसर लिखना है। नंबर 1 2 3 कितने पॉइंट कवर हुए वो भी आपके याद रहते हैं फिर, और कौन सा हेडिंग है, अगर हेडिंग आपके दिमाग में आ गया तो आप उसके बारे में 2 सेंटेंस आराम से लिखते हो। हर एक पॉइंट के दो 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 तीन तीन सेंटेंस लिख के हमारा आंसर कंप्लीट होता है। तो चलो नंबर 1, सिंगल स्पेशलाइज क्रॉप। इसमें क्या है, सिंगल क्रॉप लेते हैं। हमारे पास इंटेंसिव, हमने एग्रीकल्चर देखा कि इंटेंसिव एग्रीकल्चर में क्या करते हैं, थोड़ी बाजरा लेते हैं, देन आफ्टर थोड़ा मेज लेते हैं, या तो फिर मंग दूसरा जो भी कुछ हमारा छोटे छोटे ग्राउंड नट्स है वो भी करते हैं। हमारे जो कुछ जानवर रहते हैं, गोट रहती है, शिप्स रहते हैं, हमारे काउज रहती है, इनके लिए भी हम घास लगाते हैं। समझ में आया? तो ऐसा नहीं, ये इस एग्रीकल्चर में 40 टू 400 हेक्टर्स तक, उसके भी ज्यादा, एक एक ही उसमें क्रॉप होता है। मतलब बनाने की खेती, ऑरेंज की तो ऑरेंज ही उसमें आएगा, रबर तो पूरे तरह रबर लगे, चाय के क्रॉप है तो पूरे खेती में चाय है। समझ में आया? उसमें बीच में ऐसा नहीं किया ऑरेंज लगाया बाद में बनाना लगाया बाद में रबर लगाया, ऐसे नहीं, पैचेस नहीं होते उसमें। एक ही बड़ा लार्ज पैच होता है, वो 400 हेक्टर्स 500 हेक्टर्स इसमें रहता है। आई बात समझ में? तो पहला उसका हमने कंप्लीट सिंगल स्पेशलाइज्ड क्रॉप। अभी उसके एग्जांपल्स देखो। मेजर प्लांटेशन क्रॉप्स आर रबर, ऑयल पंप, मतलब ऑयल पंप में आता है कोकोनट, नारियल हम उसको कहते हैं, देन कॉफी, टी एंड कोको, fruits like pineapple and bananas as well as sugar cane and jute। शुगर केन तो हम जानते हैं, हमारा वो डिस्ट्रिक्ट है, हमारे पास शुगर केन की बहुत खेती किया जाती है। क्यों? क्योंकि उसको प्लेंटी वाटर चाहिए। और अब हमारे पास 2 डैम्स, एक जायकवाड़ी है, देन आफ्टर हमारा भंडारदरा है। उसको क्या करता है, समर के सीजन से कैनल के माध्यम से वो वाटर सप्लाई करता है। अगर जिसी के पास समर के सीजन में वाटर अवेलेबल है तो क्या करता है, ड्रिप इरिगेशन की सहायता से क्या करता है, खेती करता है शुगर केन की। और इस प्रकार के जूट भी प्रोडक्ट होते हैं। समझ में आया कौन कौन से मेजर क्रॉप है किसके अंदर, प्लांटेशन एग्रीकल्चर के अंदर। मराठी मीडियम के बॉयज के लिए भी मैंने अभी रेडी नोट्स आपके लिए लाया। अभी ये होने के बाद अब दोनों मीडियम को मैं समझा के दे रहा हूं, बाद में दोनों के लिए रेडी अवेलेबल नोट्स मेरे पास है, जो आप उसको इसकी सहायता से आपकी नोटबुक में लिखने वाले। देन आफ्टर नंबर 2, इट इज प्रैक्टिस्ड एज मोनोकल्चर इन ट्रॉपिकल एंड सब ट्रॉपिकल एरियाज ऑफ साउथ एंड सेंट्रल अमेरिका, अफ्रीका एंड hilly eras of South and Southeast Asia, including the countries of India, Philippines and Vietnam। कहाँ किए जाती है खेती, कौन से ट्रॉपिकल में किया जाता है, तो है सब ट्रॉपिकल एरियाज। मतलब क्या, जो ट्रॉपिकल है हमारा 0 डिग्री से उसके कुछ ऊपर और नीचे उस बेल्ट में किया जाता है ये खेती। क्यों? क्योंकि यहाँ पे हेवी रेनफॉल भी है, सूरज के रेन यहाँ पे वर्टिकल है, यानी टेम्परेचर ज्यादा है। टेम्परेचर ज्यादा होने की वजह से बारिश भी ज्यादा है, रेनफॉल भी ज्यादा है। और ये उसको जो जोग्राफिकल कंडीशंस रिक्वायर चाहिए ये पूरी तरह की फुलफिल करके देती है, करके वहां पे प्लांटेशन एग्रीकल्चर प्रैक्टिस होता है। समझ में आए? तो कौन कौन से रीजन में होता है, देखो साउथ अमेरिका में होता है, सेंट्रल अमेरिका में होते हैं, अफ्रीका में होते हैं, हिली एरियाज ऑफ साउथ एंड ईस्ट एशिया, इंडिया इंक्लूडिंग श्रीलंका, पाकिस्तान, भारत, फिलीपाइंस और वियतनाम, जो हमारे साउथ ईस्ट एशिया के छोटे छोटे देश है, हम उसको आयरलैंड भी कहते हैं। देन मलेशिया है। आई बात समझ में? चलो नेक्स्ट, नंबर 3, साइज ऑफ फार्म। ऐसे इस प्रकार का पॉइंट लिखना है, साइज ऑफ फार्म। तो जब हम इसको लर्न करेंगे, पढ़ेंगे, रीड करेंगे, याद रखने की कोशिश करेंगे, तो एक पॉइंट आएगा साइज ऑफ फार्म। इंटेंसिव में कितना था, इंटेंसिव एग्रीकल्चर में साइज ऑफ फार्म कितना था, याद करो, 0.5 टू 1.25 इन हेक्टर। स्मॉल पैचेस थे, उसका राइस क्रॉप उसका प्रोडक्शन था। आई बात समझ में? अभी इसमें क्या है, लार्ज साइज है, साइज ऑफ फार्म। अभी कितनी साइज, लार्ज साइज है, कितनी हो, देखो 40 टू 400 हेक्टर्स, 40 हेक्टर पासून 400 हेक्टर पर्यंतची ही शेती है। देखो, प्लांटेशन क्रॉप्स आर यूजुअली रेस्ड ऑन लार्ज स्टेट with size varying from 40 to 400 hectares।
पुन्हा मी रिपीट करतो, किती हेक्टर्स मध्ये? 40 ते 400 हेक्टर्स पर्यंत. काही कमी जादा असू शकते, परंतु मॅक्झिमम त्याची इतकी साईज आहे. त्यावेळेस त्याचा फायदा त्या शेती मालकाला होतो. कारण का? जास्त एक्सपोर्ट करण्यासाठी प्रोडक्शन जास्त घ्यावं लागतात. नंबर 4, फॉरेन ओनरशिप एंड लोकल लेबर. अब देखो, फॉरेन ओनरशिप कहा गया है यहाँ और लोकल लेबर मतलब क्या? प्री इंडिपेंडेंस के टाइम, म्हणजे हमारा जो देश स्वतंत्र नहीं था, बहुत सारे देश पारतंत्र में, जो कॉलोनाइज्म का पीरियड था, यूरोपियन का साम्राज्य था, उन लोगों ने क्या किया? खेती का इंट्रोड्यूस किया एक्चुअली। और फिर अभी क्या हो गया? हर एक देश इंडिपेंडेंट हो गया, स्वतंत्र हो गया, अभी उनकी मालिकी है ही नहीं। तो अभी लोकल ओनरशिप है, मतलब इस देश के सिटीजन उसके मालिक है। कई देशों में ये अभी नजर आता है। वेस्ट इंडीज में हो गया, देन अपने इंडिया फ्रीडम हो गया, देन श्रीलंका भी आजाद हो गया, और इस प्रकार के छोटे छोटे आयरलैंड भी आजाद हो गए। तो अभी लोकल ओनरशिप है। पहले क्या था? लोकल लेबर था हमारा, और ओनरशिप उनकी थी, वो मालिक थे। बात समझ में? अभी ये उसका एक एग्जाम्पल है, लेकिन अभी ये नेक्स्ट पॉइंट में हम कवर करने वाले। मोस्ट ऑफ द लार्जेस्ट स्टेट्स वेर ओन बाय यूरोपियंस। किसकी थी ये खेती? यूरोपियंस लोगों की थी। अभी भी कुछ जगह है, द एग्रीकल्चर ऑपरेशन वेर गेटिंग डन बाय लोकल लेबर। किसकी सहायता से फिर करते थे? मालिक हो, वो वहां से लेबर नहीं लाते थे, फिर लेबर लोकल, ये सिटीजन, वो क्या करते थे? उसका इस्तेमाल करते थे खेती प्रैक्टिस करने के लिए। टी गार्डन्स इन इंडिया एंड श्रीलंका ओन बाय ब्रिटिश। अभी एग्जाम्पल में आपले चहाचे मळे कुणाचे होते? भारत आणि श्रीलंकेमधले ब्रिटिश लोकांचे होते. आफ्टर इंडिपेंडेंट लोकल ओनरशिप इज ऑब्झर्व. आता काय आढळून येते आपल्याला? की लोकल त्याची ओनरशिप म्हणजे खाजगी मालकी लोकांची आता ती झालेली आहे, आपल्या नागरिकांची, स्वतंत्र झाल्यानंतर. नंबर 5, कैपिटल इंटेंसिव एग्रीकल्चर. इस खेतों को क्या चाहिए? लार्ज अमाउंट चाहिए कैपिटल के। क्यों? उसके इसमें इन्वेस्टमेंट करना है। किस किस के लिए इन्वेस्टमेंट करना है? देखो, प्लांटेशन एग्रीकल्चर रिक्वायर large amount of capital for various operations like cleaning forest cover, for plot under cultivation, to pay wages, skilled and unskilled laborers, टेक्नीशियन, साइंटिस्ट, उसके माध्यम से खेती किए जाते हैं। उसको हाईली पेस्टिसाइड करना पड़ता है, कॉस्टली मटेरियल लाना पड़ता है, बहुत लेबर चाहिए, और इस सभी के लिए उसको क्या है? खर्च आता है। मतलब क्या आता है? उसको कॉस्ट चाहिए, और कॉस्ट कितनी चाहिए? फिर देखो, बहुत ज्यादा उसके लिए कॉस्ट चाहिए। तो प्लांटेशन एग्रीकल्चर रिक्वायर लार्ज अमाउंट ऑफ कैपिटल फॉर वेरियस ऑपरेशन लाइक क्लीनिंग फॉरेस्ट। जो फॉरेस्ट का पैच हो, कट करके उसको क्लीनिंग करना पड़ता है, उसमें फिर वो क्या करते हैं? क्रॉप लगाते हैं। देन आफ्टर उसकी सीड्स भी बहुत महंगे होते हैं, उसके ऊपर पेस्टिसाइड करना, वो भी महंगी चीज है। तो कुछ टूल्स, इक्विपमेंट्स और टेक्नीशियंस की सहायता उसको बहुत नीड है। उसको एक्सपोर्ट करना है तो उसकी क्वालिटी का दर्जा भी हाई होना चाहिए, और सभी ऑपरेशन के लिए क्या चाहिए? कैपिटल चाहिए। तो आया बच्चों समझ में? तो ये कैपिटल इंटेंसिव एग्रीकल्चर है। नेक्स्ट, साइंटिफिकली मैनेज टू मीट world demand and to maintain the quality of crops. Cultivation is managed scientifically. Thus, imported seeds, skilled labor, and scientists and technicians, all crops carefully processed and standardized. अभी मैंने उसके बारे में आपको थोड़ी फार जानकारी दी है कि उसका डिमांड दुनिया भर में है, तो करके क्या चाहिए उसको? स्किल, अनस्किल लेबर चाहिए। देन आफ्टर उसको क्या चाहिए? साइंटिस्ट और टेक्नीशियंस चाहिए। किसके लिए? ये प्रैक्टिकल खेती करने के लिए। सो देन आफ्टर नंबर 7, कमर्शियल इन नेचर। मैंने इंट्रोड्यूस में ने कहा कि ये एग्रीकल्चर का मेन बेस ये है कि ये कमर्शियल इन नेचर। मतलब क्या? फार्मर्स ये खेती क्यों करे? वो एक्सपोर्ट करना चाहते हैं। जो भी कुछ उनका प्रोडक्शन है, टी है, कॉफी है, रबर है, बनानास है, देन आफ्टर ऑरेंजेस है, जूट है, उससे क्या करते हैं? वो एक्सपोर्ट करके फॉरेन एक्सचेंज पाते। मतलब ये खेती का
बेस ही है कमर्शियल नेचर, इंटेंसिव के हमने देखा कि सब्सिस्टेंस इन नेचर, जो फार्मर था वो खुद की पेट के लिए वो उस खेती का प्रोडक्शन लेता था, लेकिन यहाँ पे हालत क्या है, फुल्ली कमर्शियल नेचर है, क्योंकि प्रोडक्शन ही इतना आने वाला है उसमें, 400 हेक्टर्स में का प्रोडक्शन कितना होगा, तो समझो ईयर टू ईयर कर रहे, उसका प्रोडक्शन ले रहे, तो क्या कर रहे हैं, फुल्ली एक्सपोर्ट के लिए कर रहे, दूसरे देश के लिए एक्सपोर्ट करते। नाउ प्लांटेशन एग्रीकल्चर, लास्ट पॉइंट, प्लांटेशन एग्रीकल्चर इन दी वर्ल्ड फेसेस मेनी डिफिकल्टीज, एक लास्ट पॉइंट उसमें होना बहुत इंपॉर्टेंट है। उसके सामने बहुत सारी समस्या रहती, कौन कौन सी समस्या रहती, देखो, रैपिड डिटोरेशन ऑफ सॉइल, सॉइल का क्या होता है, उसका झड़ना होता है, मतलब हिली रीजन पे करते हैं, सॉइल डिग्रेडेशन होता है, मतलब सॉइल नीचे नीचे जाती, हिली रीजन पे सॉइल डिग्रेडेशन हो गया तो हिल का जो स्लोप है वो भी धीरे धीरे कम होने लगता है, तो सॉइल उसमें डिग्रेडेशन होती है। नंबर नेक्स्ट, प्रिव्हलन्स ऑफ डिसीजेस अँड पेस्ट, म्हणजे त्याला किडीचा प्रादुर्भाव जास्त त्याच्यामध्ये आढळून येतो, कारण का हवामान कसं असतं, एकदम जास्त पाऊस पण पडतो, ऊन पण पडतं, नंतर मग त्याच्यामध्ये ह्युमिडिटी पण होते, त्याच्यामुळे मच्छरासारखे अनेक डास म्हणा किंवा किडे म्हणा त्याचा प्रादुर्भाव जास्त वाटतो, म्हणून त्यांना मग हायली पेस्टिसाइड करावं लागतं। देन क्लायमेटिक हजार्ड्स, मग मोठमोठे सायक्लोन्स म्हणा, देन आफ्टर मग वादळ वारे आपण ज्याला म्हणतो, ते जर या शेतीहून जर पसरले किंवा मग हेवी रेनफॉल कंटिन्युअस चालला तर मग त्या शेतीचं नुकसान होतं, किंवा मग एकदमच ऊन पडलं तर मग तिथे त्यांचं नुकसान होतं, ह्युमिडिटी वाढली तर त्याच्यामध्ये ह्युमिडिटीमुळे काय होतं, ऊन कमी पडतं आणि मग रोगट हवामान आपण ज्याला म्हणतो ते निर्माण होतं आणि मग तिथं त्याचं नुकसान होतं। आणि लास्ट आहे हाय मेंटेनन्स कॉस्ट, या शेतीला खूप खर्च येतो। आता आपण काय करू, युट्यूबच्या साहाय्याने जर तुम्हाला त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सर्च करू सर टी कॉफी, एखादी व्हिडिओ तुम्ही बघू शकता, टी कॉफीचं ऑपरेशन कसं चालतं, म्हणजे तिची खेती कशा प्रकारे ती प्रॅक्टिस केली जाते, हिली रिजनचे ते लोक करतात। आलं लक्षात? तर आता विद्यार्थी मित्रांनो, कधी तुम्हाला रेडी पीपीटी मी तुम्हाला दिली, त्याचं काय करायचं, तुम्ही अशाच्या अशा नोट्स करायच्यात। आता बघा, मराठी मीडियमचे मुलं आपले ए डिव्हिजनचे आहेत, काही बी डिव्हिजनचे पण आहेत, त्यांच्यासाठी पण आता मी लिहून आणलेलं आहे पीपीटीच्या साहाय्याने, 3 नोट्स तुम्हाला दिली। पहिलीच पीपीटी आहे मळ्याची शेती, इंट्रोडक्शन दिले, त्याचं प्रस्तावना दिली, पॉइंट वाईज त्याची नोट्स तुमच्या समोर मी ठेवलेली आली बघा। आता इथं पॉज घ्यायचा आणि तुम्ही काय करायचं, तिचं लिखाण करायचं आपल्या नोटबुक मध्ये। आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपला काय होईल, प्रश्न आपल्या दिमाग मध्ये 100% फिट पण बसल, एकदा हाताखालून गेलं, तुम्ही त्याची व्यवस्थित नोट्स लिहिली, चांगल्या स्वच्छ अक्षरामध्ये लिहिली, तर तुमचा अभ्यास आताच परफेक्ट होऊन जाईल। तर मग चौथा पॉइंट परकीय मालकी आणि स्थानिक मजूर, 5वा पॉइंट भांडवल अधिष्ठित शेती, 6वा पॉइंट विशिष्ट एक पद्धत, 7वा पॉइंट व्यापारी स्वरूप, 8 मळ्याच्या शेतीत अनेक समस्या आहेत, आता मी त्याचं तुम्हाला विश्लेषण करून दिलेलं आहे। तर अशा पद्धतीने फ्रेंड्स आपण क्वेश्चन नंबर 3 जो आहे चॅप्टर नंबर 4 मधला राईट शॉर्ट नोट ऑन, त्याच्यामधला पहिला मळ्याची शेती हा कव्हर केला, मग उद्या येताना मी तुम्हाला दुसरा प्रश्न कव्हर करून देईन। ओके, थँक्यू व्हेरी मच।